So let's learn about Sustainable Development Goals in India. Sustainable Development Goals agenda was originated at United Nations Conference on Sustainable Development in 2010. या सस्टेनेबल या शब्दाचा अर्थ शाश्वत असा आहे, कायम टिकणारा विकास किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोग्रेस करायचे तर ती फक्त माझ्यापुरती, माझ्या जनरेशन पुरती करून उपयोग नाही. आय नीड टू बी बेटर ऑफ अँड आय नीड टू मेक माय नेक्स्ट जनरेशन बेटर ऑफ टू. म्हणजे आज मी ऐशोआरामात राहतोय, उद्याच्या म्हणजे काय म्हणू आपण, उद्याच्या जर लोकांना अशा करपलेल्या, झाडं नसलेल्या, पाऊस न पडणाऱ्या अशा अर्थवर राहायला लागलं, आणि नुसतं तसंच नाही तर लोक स्लेव्हरीमध्ये म्हणजे गुलामगिरीत आहेत आणि सगळ्या प्रकारे लाईफ कम्प्लिटली डिस्ट्रॉइड, डिस्ट्रक्टेड आणि डिस्टर्ब्ड आहे, असं जर असेल देन देर इज नो पॉइंट इन लिव्हिंग. आणि म्हणून अशा प्रकारच्या अर्थवर आपल्याला आणि आपल्या पुढच्या जनरेशन्सना राहायला लागू नये. आपण तशाच प्रकारे राहण्याच्याकडे जात होतो आणि म्हणून युनायटेड नेशन्सनी ही जी 2010 मध्ये कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट घेतली, इट वॉज इन रिओ डी जेनेरो. त्यात त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाची तत्व किंवा शाश्वत विकासाची ध्येय आपल्याला दिली. They aim to set universal goal for all the countries. They are developed and developing countries to meet environmental, political and social changes facing our world. Challenges. So असा विचार करा, आपल्याकडे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेतच, ते वाढत चालले. पॉलिटिकल प्रॉब्लेम्स आहेत, तेही वाढत चालले. आणि सोशल प्रॉब्लेम्सही आहेत आणि तेही वाढत चालले. सो हे वाढणारे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस कर्ब करणं, ओके, आणि त्यातून चांगल्या प्रकारचं ओके, थँक्स फॉर लेटिंग मी नो आशना. मी असंही रिपीट करत असते खूपदा एखादी गोष्ट. सो इफ इट इज नॉट मच ऑडिबल, व्हॉट वी कॅन डू इज आय डू दिस विथ यू राईट नाव, आणि तुम्हाला जे समजणार नाही, जे पार्ट ब्रेक होत असतील, यू कॅन जस्ट गेट इट ऑन अ व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओची लिंक टाकते तेव्हा तुम्ही ते ऐकू शकाल. ओके, इज इट ओके? होपफुली तुम्हाला माझा आवाज नीट ऐकायला येतो आहे का आत्ता? Yes, ma'am. गुड गुड. सो आता तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा SDGs बद्दल बोलतोय, याच्यापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे 2000 मध्ये स्पेसिफिकली वी गेट MDGs, दॅट इज मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स बाय युनायटेड नेशन्स, फॉर विच डेडलाईन वॉज 2015. 2015ला ही डेडलाईन संपली आणि त्यात आपण खरंच चांगल्या प्रकारे काम केलं होतं. नॉट अप टू द मार्क, देर आर लूप होल्स दॅट वी हॅवंट कवर्ड, बट येट आपल्याला एक नवीन अजेंडा हवा होता आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही 17 गोल्स आली, ज्यात हा अजेंडा 17 गोल्ससाठी अख्ख्या जगाला देण्यात आला आणि ती गोल्स अचीव करण्याची टाइमलाईन, डेडलाईन आपल्याला आहे 2030. As these goals form an integral part of every nation, they are also known as global goals. म्हणजे अख्ख्या देशासाठी ही गोल्स असल्यामुळे या गोल्सना ग्लोबल गोल्स असंही म्हटलं जातं. इंडिया अलॉंग विथ द कंट्रीज साइन द डिक्लेरेशन ऑन 2030 ऑन द 2030 अजेंडा ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ऑफ UN इन सप्टेंबर 2015. सो सप्टेंबरच्या म्हणजे 2015च्या सप्टेंबरला भारतानेही ह्या समिटमध्ये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिटमध्ये हा अजेंडा साईन केला की आपण 2030 पर्यंत ती गोल अचीव करण्यासाठी प्रयत्नबद्ध असू. इट केम इन टू इफेक्ट फ्रॉम जानेवारी 2016. सो ही गोल्स कधीपासून सुरू झाली तर जानेवारी 2016 पासून. ओके, India has played important role in shaping of the sustainable development goals as a global goals. Hence, India has been a long committed to achieve these goals even before they were crystallized. म्हणजे आता आपलं जर तुम्ही बघितलं तर आपल्या देशाचं जेव्हा पूर्वी इलेक्शन झाली तेव्हापासून आणि फॉर दॅट मॅटर अगदी आत्तापर्यंतही हे गोल राहिलेलं आहे, सबका साथ सबका विकास. बरोबर, द गोल वॉज क्रिएटेड ड्युरिंग द इलेक्शन अजेंडा आणि आता ते पूर्ण भारताचं ब्रीथ झालंय. सो दॅट वॉज सबका साथ सबका विकास, विच एक्झॅक्टली मीन्स कलेक्टिव्ह एफर्ट्स. ज्याचं खरं मिनिंग काय आहे, आपण सगळ्यांच्या साथीने सगळ्यांचा विकास करणार आहोत, कुणीही मागे राहायला पाहिजे नाही, म्हणजेच इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सो
So that's why this expression "Sabka Saath Sabka Vikas" was cornerstone of Indian national development agenda. The 17 SDGs, that is Sustainable Development Goals, are more ambitious than MDGs, that is Millennium Development Goals, as they cover wide range of interrelated एकमेकात गुंतलेल्या अनेक इश्यूंविषयी, इकॉनॉमिक ग्रोथ टू डेव्हलप, सोशल डेव्हलपमेंट, अशा सगळ्या इश्यूंविषयी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधून भाष्य केलं जातं. सो व्हॉट आय वुड से, मी तुमच्या समोर ही लिस्ट ओपन ठेवली आहे. प्लीज राईट ऑल द गोल्स फ्रॉम गोल 1 टू गोल 17. प्लीज राईट इट. मी तुम्हाला लिहायला काही वेळ देते. So the list in front of you is showing from the first goal, no poverty, to the goal 17, that is been requirement and necessary of the partnerships to achieve all these 16 and the next one, that is 17th goal. ओके. सो तुम्हाला यात खूप सारे एमसीक्यूज असे मिळू शकतात, तसे मोठे क्वेश्चनही मिळू शकतात, अँड यू मस्ट ट्राय ऑन दॅट. The SDGs agenda, as included in the South Asian Special Summit in February 2017, focuses on the removal of poverty, म्हणजे गरिबी, जेंडर इक्वॅलिटी, दॅट इज जेंडर्समध्ये सेक्शुअल इक्वॅलिटी आणणं, देन क्लायमेट चेंज, म्हणजे अर्थातच वातावरणात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे प्रॉब्लेम, अँड रिसोर्स मोबिलायझेशन फॉर SDGs, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य रिसोर्स वापरल्या जाण्यासाठी त्याची हलवाहलव, दळणवळणात सुविधा करणं SDG अचीव करण्यासाठी. हे अजेंडा आपल्याला साऊथ एशियन स्पेशल समिट फेब्रुवारी 2017 मध्ये घेतलेला दिसू शकतो. आणि द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल प्रोग्राम्स अँड इनिशिएटिव्ह ॲज टू अचीव दिस गोल. म्हणजे आपण बघू शकतो की प्रधानमंत्री जनधन योजना, राईट. सो या योजनेतून तुम्हाला कोणाला दाखवायचं असेल मला, तर मग तुम्ही मला दाखवू शकता. जस्ट मला मेसेज करा, कारण मी सतत कॅमेरे बघत नाही आता तुमचे. प्रधानमंत्री जनधन योजना, इट्स द वर्ल्ड्स लार्जेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम. पण आता तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल मी जशी माहिती देते, तशी मी एका स्कीमची तुम्हाला माहिती देते. असं म्हणजे इथे लिहिलेलीच आहे कंप्लीट माहिती, पण ही माहितीचा स्क्रीनशॉट काढून त्याविषयी तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला मदत करणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचा, आणि उद्याला किंवा रादर आत्ता मला याच्यावरती साधारण 8 वाक्य लिहून दाखवायचे. कशावर? प्रधानमंत्री जनधन योजना. सो व्हॉट यू हॅव टू डू इज 8 सेंटेन्सेस ऑन प्रधानमंत्री जनधन योजना. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट सो दॅट तुम्हाला माहिती मिळेल, आणि तुम्ही त्याच्यावरनं मला लिहून दाखवा, मी तुमच्याकडनं वाचून घेणार आहे. ओके. या मुसाविर झारी, मला तुझं नाव नकोय, पण तू जर शेअर करत असशील नंतर, तर मी नंतर बघीन. ओके. तू जर पिक्चर दाखवत असशील तर कॅमेरा उघडून. सो स्टार्ट रायटिंग. तुम्हाला समजलंय मी काय संकेत आहे? मी तुम्हाला थोडं थोडं एक्सप्लेन करत जाते. स्टार्ट रायटिंग इट. आय एम नॉट डिक्टेटिंग इट. तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याच्यावर 7 वाक्य मला लिहून दाखवायचे, अँड आय एम जस्ट एक्सप्लेनिंग व्हॉट इज प्रधानमंत्री जनधन योजना टू यू. ओके. इट इज द वर्ल्ड्स लार्ज. येस, येस. ओके. सो इट इज वर्ल्ड्स लार्जेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम. म्हणजे काय? तर प्रत्येक माणूस भारत देशातला फायनान्शियल सिस्टीमशी, बँकांशी जोडला जावा, आणि त्यांच्यावर सावकार किंवा जे लँडलॉर्ड्स असतात त्यांच्याकडून अत्याचार होऊ नये, श्रीमंत लोकांवरून गरिबांवर अत्याचार होऊ नये, म्हणून सुरुवात केलेला जागतिक स्तरावरचा सगळ्यात मोठा फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम आहे हा. आधार आणि मोबाईल टेलिफोन हॅज हेल्प, म्हणजे असा विचार करा, मोबाईल आणि आधार हे एकमेकांना लिंक करून तुमच्या अकाउंटला लिंक केलं जातं. They have helped the government to distribute the cumulative amount of 1.62 trillion rupees to 329 million beneficiaries through the direct benefit transfer. काय असतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर? समजा XYZ हा शेतकरी आहे, आणि त्या शेतकऱ्याला
लोन वेवर मिळणार आहे किंवा त्या शेतकऱ्याला काही मदत मिळणार आहे सरकारकडून रुपयात. तर पूर्वी ती मदत सरकारी खात्यात यायची, एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये, दुसऱ्या ऑफिसमधून डेस्कवरून शेतकऱ्याकडे. आणि यात खूपदा त्या पैशाला गळती लागायची, करप्शनचे प्रॉब्लेम व्हायचे. पण आता तसं होत नाही, कारण डायरेक्टली जिथून तो ओरिजिनेट झालेला असतो पैसा सरकारकडून, तिथून डायरेक्ट या माणसाच्या खात्यात येऊन पडतो. म्हणजेच आतापर्यंत ही योजना सुरू झाल्यापासून 1.62 ट्रिलियन रुपीज असे ट्रान्सफर केले गेलेत, विच इज अ ह्यूज अमाऊंट. अँड सेकंडली, किती मिलियन बेनिफिशियरीज आहेत? तर 329 मिलियन बेनिफिशियरीज. दॅट्स अ ह्यूज नंबर. 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात. मग 329 आणि पुढे मल्टिप्लाइड बाय 10 लाख, इतके बेनिफिशियरीज या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा भाग आहेत, ते त्याचा फायदा करून घेतात थ्रू दिस योजना, प्रधानमंत्री जनधन योजना. State governments are playing an important role in advancing the development agenda. Swachh Bharat Abhiyan, Clean India movement, and skill development has contributed towards shaping relevant policies, decisions on a national level. आणि यातलं स्किल डेव्हलपमेंट पण आपण बघणार आहोत. शक्य झालं तर क्लीन इंडिया मुव्हमेंट पण बघणार आहोत, दॅट इज स्वच्छ भारत अभियान. सो ही ज्या सगळ्या योजना आहेत त्या ओव्हरऑल तुम्ही जी मगाशी गोल्स लिहून बघितली, they are trying to achieve those goals. India's nationally determined contribution, NDC, at the Conference of United Nations Framework Convention on Climate Change forms a significant path on NDC. It includes sustainably reducing the emission intensity of GDP, म्हणजे तुम्ही किती कार्बन एमिशन करताय, कार्बन डायऑक्साईड एमिशन, कारण तुमचं जीडीपी कसा वाढतोय त्या प्रमाणात तुमचं एमिशन कसं वाढतंय हे बघून एमिशन कमी करण्याचा हा प्रोजेक्ट आहे. टॅपिंग नॉन फॉसिल फ्युएल एनर्जी, म्हणजे ज्याला रिन्युएबल रिसोर्सेस असं म्हटलं जातं, असे सोर्सेस वापरणं. हे कन्व्हेन्शनल नाही आहेत, पण तरी नवीन रिसोर्सेस शोधणं, जसं की इलेक्ट्रिक कार रादर दॅन पेट्रोल कार, देन CNG रादर दॅन पेट्रोल, अँड क्रिएटिंग ॲडिशन कार्बन सिंक, म्हणजे कार्बन एमिशन कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. ओके. द नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, लक्षात ठेवा हा फुल फॉर्म आहे नीती आयोगाचा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटिंग SDGs इन इंडिया. सो यांच्याकडे ही जबाबदारी आहे की त्यांनी SDG इम्प्लिमेंट करायचं भारतात. इट इन्व्हॉल्व्ह 17 SDGs, of which 7 are in the main agenda. सो त्यातले 7 SDG आहेत, हे 17 पैकी हे भारताच्या मेन अजेंड्याचा भाग आहे. इंडिया हॅज डायरेक्टेड इट्स डेव्हलपमेंट टू अचीव हाय लेवल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, फूड सबसिडी, वॉटर मॅनेजमेंट अँड पॉवर्टी इरॅडिकेशन. सो याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करायचे, फूड सबसिडी म्हणजे ज्यांना गरज आहे तिथे अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन, आणि पॉवर्टी इरॅडिकेशन म्हणजे गरिबी हटाव. सो या सगळ्या गोष्टींमधून आपण ही ग्रोथ, आपण ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs अचीव करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि यात स्टेट आणि लोकल गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि लोकल गव्हर्नमेंट म्हणजे ग्रामपंचायत, म्युन्सिपालिटी, महानगरपालिका, नगरपालिका, हे सगळे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे मोठा रोल बजावत असतात. इंडिया क्लेम्स टू बी वेलफेअर स्टेट अँड कमिट्स टू प्रोव्हाइड बेसिक अम्युनिटीज टू ऑल सिटीजन्स. सो भारत एक असं राज्य आहे की जे सगळ्यांच्या जगण्याची काळजी घेतं, आणि म्हणून बेसिक नीड्स लोकांना पोहोचवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम सुरू केले. आणि त्यांनी त्यासाठी काय अजेंडा ठेवलाय, तर एंड पॉवर्टी इन ऑल फॉर्म्स ऑफ एव्हरीवेअर, म्हणजे सगळीकडून वेगवेगळ्या प्रकारची जितके फॉर्म आहेत तितक्या प्रकारची पॉवर्टी सोडून देणं, म्हणजे पॉवर्टी कमी करणं. एंड हंगर म्हणजे भूक कमी करणं नाही, तर ज्याला भूकमारी असं म्हटलं जातं, लोक भुकेमुळे त्रस्त आहेत पण त्यांना खाणं मिळत नाही. सो त्याच्यासाठी फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा, सगळ्यांना खाणं मिळेल, जिन्नस मिळेल याचा प्रयत्न करणं. न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करणं, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इम्प्रूव्ह करणं, प्रमोट करणं, हे या मागचे उद्देश आहेत. आणि त्याच्यासाठी काय काय करता येईल ते. एन्श्युअर हेल्थ फॉर ऑल अँड प्रमोट वेलबिंग ऑफ ऑल, सगळ्यांसाठी हेल्थ प्रमोट करायची, चांगल्यात चांगल्या हेल्थ फॅसिलिटी मिळवून द्यायच्या,
हेही त्यामागचं उद्देश आहे. अचीव जेंडर इक्वालिटी अँड विमेन एम्पॉवरमेंट, build infrastructure, foster innovation and sustainable industrialization, conservation and sustainable use of mineral resources, and strengthening the global partnership. या सगळ्या गोष्टींमधून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कशा प्रकारे अचीव करायचा प्रयत्न करणार आहोत हे बघितलं जातं. सो होपफुली मी तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेपासून योग्य प्रमाणे कसं आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय ते सांगितलं. सो नाव इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू शो मी हाऊ मच यू हॅव रिटन. तुम्ही लिहिलेत का मी जे तुम्हाला सांगितलं ते? लोक हो, सर्व नाही झाले. बरं ठीक आहे, किती झालेत ते मला दाखवा. मी शेअरिंग स्टॉप करते म्हणजे तुम्ही मला दिसू शकाल. दाखवा बरं, उघडा तुमचे माईक. From tomorrow's lecture we'll start how we are implementing these 17 goals in our country, each, and then there are some interesting schemes about which we have to learn. सो आजसाठी आपण इथेच थांबूया. तुम्ही मला हे सगळं जे ज्यांनी आज दाखवलं नाहीये त्यांनी उद्या दाखवायचंय आणि उद्याला आपण परत भेटूया. ओके, बाय, हॅव अ नाईस डे अहेड. तुम्ही अटेंडन्स लावू शकता. ओके, तुमचं नाव, नंबर